एक पसरट कढई घ्यायची आहे, 2 मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचे। सुकी भाजी करताना तेल थोडं जास्त लागतं, तर तेल एकदा घातल्यानंतर असं पसरून घ्यायचे चारी बाजूनी, जेणेकरून सुकी भाजी खाली लागणार नाही। यानंतर एक मोठा चमचा आपल्याला इथे मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला जिरं घालायचंय। जिरं छान फुलू द्यायचंय। मोहरी आणि जिरं घालताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे। छान व्यवस्थित आपल्याला प्रमाण टाकलं की चव खूप छान येते भाजीला। एक छोटा चमचा आपल्याला हिंग घालायचा इथे। यानंतर 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या तेलामध्ये। सुरुवातीला घातल्यामुळे काय होतं, छान अशी भाजी बनते, तिखटपणा भाजीमध्ये उतरतो। त्यामुळे नेहमी सुरुवातीला आधी मिरची घालायची, कांदा घालायचा नाही। नंतर आलं लसणाचा किस एक मोठा चमचा भरून घातलेला आहे। इथे तुम्ही दुसरा वर्जनही करू शकतात, जसं की कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट घालू शकतात इथे। आणि नंतर आपल्याला इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कवळी असली पाहिजे कढीपत्त्याची पानं, जून असली तर कडवटपणा भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे तेवढी खबरदारी घ्यायची आहे। नंतर 2 मोठे उभे चिरलेले आपल्याला कांदा घालायचा आहे। बारीक पातळ आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। जसं आपण कांदा घालतो त्यावरतीच आपल्याला 1 चमचा मीठ घालून हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा तो भाजला जातो, क्रंचीनेस लागतो आपल्याला भाजीमध्ये। आपण सतत लो फ्लेमवरती ढवळत राहू, भाजत राहू तर तो नरम पडतो आणि गोडूसपणा भाजीला तर येतोच, पण ती क्रंचीनेस जो भाजीमध्ये कॅटरसचा येतो ना, तो येणार नाही आपल्या भाजीमध्ये। म्हणून हाय फ्लेमवरती छान पटापट परतून घ्यायचंय। थोडासा असा आपला रंग बदलला कांद्याचा की आपण पुढे बघू काय घालायचंय त्यामध्ये ते। 1 ते 1.5 मिनिटं आपण छान कांदा परतून घेतलेला आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि परतून घ्यायचं एकदा परत। छान रंग कांद्याला आला की आपण ह्यामध्ये शिजवलेले बटाटे आणि वटाणे घालणार आहोत। आता इथे प्रमाण सांगायचं म्हटलं तर 4 मोठे बटाटे सालं काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत। एकदम बारीक नाही, मध्यम आकाराचे आपल्याला ठेवायचे। आणि एक मोठी वाटी वटाणे घेतलेले आहेत। आता सीझन आहे त्यामुळे कवळे वटाणे येतात, तर कवळेच घ्यायचे। तर व्यवस्थित आपण गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलेले आहे। फार उकळून घ्यायचं नाही आहे, एकदमच लिबलिबीत होईल एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे। थोडंसं कचवट असेल ना भाज्या, तेव्हाच आपल्याला पटकन काढायचे, गरम पाण्यातून गाळून घ्यायचे आणि ह्या फोडणीमध्ये घालायचे। घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हे सगळं आपण हाय फ्लेमवरती करतोय, व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे, फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लो करून आपल्याला वरती झाकण बंद करून एक वाफ काढायची आहे। फक्त एक वाफ, जेणेकरून फोडणी आणि आपण शिजवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या एकजीव होतील आणि फोडणीची पूर्ण चव भाजीमध्ये उतरेल, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। आणि शेवटला आपल्याला काय माहिती आहे, भरपूर कोथिंबीर घालायची, त्यामुळे स्वाद तर येतोच, दिसायलाही भाजी खूप छान दिसते। आता इथे व्हेरिएशन्स परत सांगते, तुम्हाला जर आंबट चटपटीत अशी भाजी आवडत असेल तर शेवटला या स्टेजला तुम्ही लिंबू पिळून घालू शकतात किंवा 1 चमचा चाट मसाला बुरबुरू शकतात, तर तोही खूप छान लागतो। किंवा अशी तुम्ही भाजी सर्व कराल ना तर खरंच खूप छान लागते। आता ही तुम्ही फ्रँकी म्हणून, म्हणजे चपातीला सॉस लावून ही भाजी घालून रोल करून मुलांना डब्यामध्ये देऊ शकतात। पुरी भाजी म्हणून सर्व करू शकतात। समोसा म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ, त्याचा लेयर आणि त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरून तुम्ही तळू शकतात। काहीच नाही तर चपाती भाजी म्हणून सकाळी डब्याला देऊ शकतात। तर व्हेरिएशन्स भरपूर आहेत, चवीला उत्तम लागते। तुम्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी। दिसायला तर साधी आहे, बनवायला पण तुम्ही बरीच जण बनवत असाल, पण थोडी कमी जास्त फरकाने ही भाजी आहे। तर ट्राय करा आणि मला सांगा तुमचा अनुभव, मी वाट पाहते। आणि आपण आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।